मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शांतता दिसत आहे. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का? सत्ता आहे, खुर्च्या आहेत, मंत्री आहेत, पण सगळं काही स्थिर आहे असं अजिबात नाही. कारण सत्तेच्या गल्लीबोळात एक कुजबूज सुरू झाली आहे आणि ही कुजबूज आहे मोठा मंत्रिमंडळ फेरबदलाची. आज आपण महाराष्ट्र वार्तावर एक मोठी, खोलवर जाणारी आणि पडद्यामागचं वास्तव उलगडणारी स्टोरी घेऊन आलो. ही केवळ बातमी नाही, हा आहे सत्तेच्या दरबारात चाललेला अंतर्गत हिशोब. कुणाचं नाव वर येणार, कुणाची खुर्ची जाणार आणि कुणाच्या राजकीय भवितव्यावर काही रेष उमटणार. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या एक वेगळंच गणित सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर, विधानसभा निवडणुकीनंतर आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर काही आकडे समोर आलेत आणि त्या आकड्यांना काही मंत्र्यांच्या कपाळावर आठ्या आणल्यात. कारण सत्ता टिकवायची असेल तर केवळ पदावर बसून चालत नाही, जमिनीवर काम दिसलं पाहिजे, मतदार समाधानी असले पाहिजेत आणि निवडणुकीत विजय मिळाला पाहिजे. आता प्रश्न असा आहे, जर मंत्री असतानाही तुमच्या जिल्ह्यात पक्षाचा पराभव होत असेल तर जबाबदारी कोणाची? याच प्रश्नाभोवती सगळं राजकारण फिरत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नाही अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागात पक्षाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी उमेदवार पराभूत झाले, काही ठिकाणी मताधिक्य कमी झालं आणि या सगळ्याचा आढावा घेताना नेतृत्वाने ठरवलं आता बदल करायलाच हवा. पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांना गावोगाव जाऊन रिपोर्ट तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत. कोणता मंत्री आपल्या मतदारसंघात सक्रिय होता, कोण फक्त मंत्रालयात दिसलं पण मैदानात नाही, कोणाच्या नावावर नाराजी आहे आणि कोणाच्या कामामुळे पक्षाचं नुकसान झालं, ही चौकशी केवळ कागदावर नाही तर राजकीय भविष्य ठरवणारी आहे. मित्रांनो, राजकारणात एक नियम असतो, जिंकला तर तुमचा जय जयकार, हरलात तर तुमची चौकशी. आणि सध्या काही मंत्र्यांची चौकशी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. महानगरपालिका निवडणुकीत काही महत्वाच्या शहरांमध्ये पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. काही अपवाद वगळता निकालांनी नेतृत्वाला विचार करायला भाग पाडलं आणि म्हणूनच आता 2 ते 4 मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण ही केवळ नावांची यादी नाही, ही आहे राजकीय समीकरणांची मांडणी. काही नेत्यांच्या कुटुंबियांनाही निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं. काही ठिकाणी मुलगा, काही ठिकाणी मुलगी, तर काही ठिकाणी पुतणे मैदानात होते, पण मतदारांनी त्यांना स्वीकारलेलं दिसत नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे वंश परंपरेवरही आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. मित्रांनो, सत्ता म्हणजे फक्त गाडी, बंगला आणि सुरक्षा व्यवस्था नाही. सत्ता म्हणजे जबाबदारी आणि जर त्या जबाबदारी त्रुटी आल्या तर बदल अटळ असतो. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण हा निर्णय केवळ मंत्र्यांचा नाही तर पुढील निवडणुकांच्या तयारींचा आहे. आता कल्पना करा, एखादा मंत्री ज्यानं वर्षानुवर्ष राजकारण केलं, अचानक त्याची खुर्ची गेली तर त्याच्या समर्थकांची प्रतिक्रिया काय असेल? पक्षात नाराजी निर्माण होईल का, की नेतृत्वाचा निर्णय अंतिम मानून सगळे शांत बसतील? मित्रांनो, राजकारणात निष्ठा आणि नाराजी एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. आज जो गटात आहे तो उद्या वेगळं मत मांडू शकतो आणि म्हणूनच फेरबदल हा केवळ प्रशासकीय निर्णय नसतो तर तो असतो राजकीय संतुलन साधण्याचा खेळ. अशी चर्चा आहे की काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. तरुण नेतृत्व, स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेले कार्यकर्ते आणि समाजात प्रतिमा चांगले असलेले लोक यांना पुढे आणण्याचा विचार होऊ शकतो. कारण येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता पक्षाला नवा जोश हवा. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, हा बदल खरंच कामगिरीवर आधारित असेल की राजकीय दबाव, गडबाजी आणि समीकरण यावर? मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गडबाजी नवीन नाही. सत्तेच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही नाराजी असतेच आणि त्यामुळे हा फेरबदल केवळ प्रशासकीय न राहता तो राजकीय भूकंप ठरू शकतो. कल्पना करा, एखाद्या मंत्र्याची नावाजलेली प्रतिमा आहे पण त्यांच्या जिल्ह्यात निकाल खराब आला. नेतृत्व काय करेल? प्रतिमा पाहून ठेवेल की निकाल पाहून काढेल? हीच खरी कसोटी आहे. मित्रांनो, महाराष्ट्र वार्तावर आम्ही तुम्हाला केवळ बातमी देत नाही तर त्या बातमी मागचं राजकारण समजावतो. सत्तेच्या पडद्यामागे जे चालतं ते उलगडतो. आजचा विषय होता मंत्रिमंडळ फेरबदल, पण उद्याचा विषय असू शकतो नवीन राजकीय समीकरण. कारण जर 2 ते 4 मंत्री बाहेर गेले तर त्यांची जागा कोण घेणार? त्या जागांसाठी आतून स्पर्धा सुरू आहे का? काही आमदार लॉबिंग करत आहेत का? दिल्लीशी संपर्क साधत आहे का? मित्रांनो, खुर्ची रिकामी होण्याआधीच तिच्यासाठी रांग लागलेली असते आणि महाराष्ट्रातही सध्या तशीच काहीशी परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. काही दिवस महत्वाचे ठरणार आहेत कारण एक निर्णय अनेकांचं राजकीय भविष्य ठरवू शकतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात स्थिर काहीच नसतं. आज मंत्री, उद्या माजी मंत्री, आज वरचं स्थान,
उद्या खालचं स्थान. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा फेरबदल खरंच कामगिरीवर आधारित असेल की केवळ राजकीय समतोल साधण्यासाठी? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच खोलवर जाणाऱ्या पडद्यामागचं सत्य उलगडणाऱ्या गोष्टी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथं केवळ बातमी नाही तर राजकारणाचा थरार आहे. धन्यवाद.